नमस्कार. आज आपण बघणार आहोत गरमागरम लुसलुशीत उकडीचे मोदक. ते बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहूया. एका पातेल्यामध्ये आपण एक भांडे पाणी घेणार आहोत. जेवढे भांडे पाणी घेतलं आहे त्याच भांड्यातून तांदळाची पिठी मोजून घेणार आहोत. त्या गरम करणाऱ्या पाण्यामध्ये आपण 2 चमचे साखर, 2 चिमटी मीठ आणि 2 चमचे ताजं दूध घालून घेणार आहोत. इथे तुम्ही सारण पाहतच असाल. हे साधं सारण आहे. नारळ, त्याच्यामध्ये गूळ, वेलची पावडर आणि तूप हे सगळं एकत्र करून मिश्रण घट्ट होईपर्यंत, त्याच्यातील पाण्याचा अंश पूर्णतः जाईपर्यंत शिजून घ्यावं. इथे बघा, खळखळून पाण्याला उकळी आलेली आहे. त्यात आपण ज्या भांड्यातून पाणी घेतलं त्याच भांड्यातून तांदळाची पिठी घेतलेली आहे. हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात आणि उकड छान वाफवून पण घेऊयात. हे थोडं छान मिक्स झाल्यावर झाकण ठेवून आपण हे मिश्रण वाफवून घेऊयात. हे मिश्रण असं वाफवून घेतल्याच्या नंतर गॅस बंद करावा आणि हे मिश्रण थंड झाल्यावर थंड होऊ द्यावेत. आणि थंड झालं की ही पिठी छान चरचरीत अशी मळून घ्यावी. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. आपल्याला मोदकाची पारी सहजरित्या तयार करता येईल या पद्धतीने आपण मध्यम असं हे पीठ मळून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे. आता आपण मोदक करण्याची तयारी करूया. मोदकाला छान पारी केली. त्या पारीला छान कळ्या पाडण्यात आल्या आणि मोदकाचा आकार देऊन असे छान मोदक तयार करावेत. आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक टीप देते की जेव्हा आपण उकडीचे मोदक करतो ते उकडीचे मोदक पांढरे शुभ्र, लुसलुशीत, मऊ असे का होतात आणि ते दुसऱ्या दिवशी बरं राहतात ना तुमच्याही घरी. मग तोच मोदक काल केलेला असतो तो आज तसा का नाही लागत, तांबट चांबट का लागतो? तर पिठी करताना आपण काही चुका करतो, फक्त पाण्यातच करतो. जर आपण त्यामध्ये 2 चमचे जे दूध घातलं होतं ना, त्यामुळेच हे असे मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र मोदक होतात. मोदक वळून झाले की केशराची कांडी त्याच्यावर एक एक लावून घ्यावी आणि मोदक छान प्रकारे उकडून घ्यावेत. आमच्याकडे मोदकामध्ये एक करंजी करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. 21 मोदकांबरोबर एक करंजी देखील केली जाते. मग काय मैत्रिणींनो, हे असे लुसलुशीत गरमागरम मोदक तुमच्याही घरी करतात. पण दुधाचा जो हा प्रकार आहे आणि साखर उकळीच्या पाण्यामध्ये टाकतानाचा जो प्रकार आहे तो एकदा करून पहा आणि ह्या मोदकांचा आस्वाद घ्या. आणि तुम्हाला जर ह्याच्यावर साजूक तुपाची धार देखील घालावयाची असेल तर तुम्ही घालू शकता. हे मोदक दुसऱ्या दिवशीही तितकेच लुसलुशीत राहतात. अजिबात ताट तांबट चांबट होत नाहीत. मग करून बघणार ना? नक्की करून बघा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.